नमस्कार. आज आहे 27 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओमधील प्रश्नांचा उपयोग आपल्याला पोलीस भरतीसाठी होईल, त्यासोबतच तलाठी भरती, वनरक्षक भरती, MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी सुद्धा होईल. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुमचा चालू घडामोडींचा सराव चांगल्या पद्धतीने व्हावा. तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, 135व्या ड्युरंड कप 2026 या आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? जर तुम्ही कालचा म्हणजे 26 ऑगस्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. त्यामध्ये देखील आपण हा प्रश्न पाहिलेला होता. आणि मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल किंवा तुमचा अभ्यास इतर कुठूनही चांगला झाला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? 135व्या ड्युरंड कप 2026 या आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? उत्तर कमेंट करून सांगा. आपण या प्रश्नाबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहूयात. आता लक्षात ठेवायचं आहे, आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती? तर ती आहे ड्युरंड कप. आणि मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली होती? याची सुरुवात झाली होती 1888 ला आणि यावर्षी ही 135वी स्पर्धा खेळवली गेलेली आहे. ही स्पर्धा कुठे पार पडली? ईशान्य भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये पार पडलेली आहे. आणि मित्रांनो, ही स्पर्धा कोणी जिंकली याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतात 100% स्वदेशी बनावटीची पहिली AK-203 शेर असॉल्ट रायफल कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे? आता यावर देखील आपण काल प्रश्न पाहिला होता. AK-203 शेर ही भारताची पहिली 100% स्वदेशी बनावटीची पहिली असॉल्ट रायफल आहे, जी भारताच्या इन्सास या रायफलची जागा घेणार आहे. आणि मित्रांनो, ही रायफल कुठे बनवली जात आहे? तर उत्तर प्रदेशमधील अमेठी या ठिकाणी बनवली जात आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. रायफलचं नाव काय आहे? AK-203 आणि त्याला अधिकृत नाव कोणतं दिलं गेलेलं आहे? तर शेर हे नाव दिलं गेलेलं आहे. आता मित्रांनो, याचं उत्पादन भारतामध्ये होतंय, 100% स्वदेशी आहे, परंतु भारताला यामध्ये सहकार्य कोण करतंय? तर भारताला रशिया हा देश यामध्ये सहकार्य करत आहे. आता महत्वाची माहिती कोणती पुन्हा पहा. भारताची पहिली 100% स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल कोणती आहे? AK-203 शेर. ही कुठे बनवली जाते? ही उत्तर प्रदेशमधील अमेठी या ठिकाणी बनवली जात आहे. आणि ही भारत हा रशियाच्या साहाय्यानं बनवत आहे. तसेच जर पुढे पाहायला गेलं तर AK-203 शेर ही भारताच्या इन्सास नावाच्या रायफलची जागा घेणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 3, हंगेरीतील नाझिक निझा येथे पार पडलेली प्रतिष्ठित कनिझा ओपन 2026 बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? आता या ठिकाणी पहा, नाझिक निझा येथे काय पार पडलेली आहे? तर कनिझा ओपन 2026 ही स्पर्धा पार पडलेली आहे. आता प्रश्न येतो की कनिझा ओपन 2026 ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही बुद्धिबळ या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रणेश एम या खेळाडूनं ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंतर्गत राज्याच्या स्वतंत्र लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 नुसार स्वतंत्र लोकायुक्त संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि तिचे अधिकृतपणे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 कडे. महाराष्ट्र शासनाचा 2025चा मानाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आता या ठिकाणी पहा, व्ही शांताराम पुरस्कार आणि मित्रांनो पुढे काय? जीवन गौरव पुरस्कार हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झालेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला? पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. आता पुढे यापेक्षा आणखी महत्वाची माहिती कोणती असेल? तर मित्रांनो, व्ही शांताराम
विशेष योगदान जीवन गौरव ऐवजी विशेष योगदान पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे, तर प्रसाद ओक यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिला गेलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊयात. महाराष्ट्र शासनाचा 2025चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. आता वर काय पाहिलं आपण, व्ही शांताराम जीवन गौरव पंडित हृदयनाथ मंगेशकर, व्ही शांताराम विशेष योगदान प्रसाद ओक. आता पुढे राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे, तर मित्रांनो हा सलीम अली या पटकथा लेखकांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचा आहे पर्याय बी, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम शेख यांना देण्यात आलेला आहे. पुढे मित्रांनो जर आपल्याला यामध्ये देखील जर विशेष योगदानाबद्दल प्रश्न विचारला तर मित्रांनो राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे. आता परत एकदा पहा, पुन्हा एकदा व्ही शांताराम जीवन गौरव पंडित हृदयनाथ मंगेशकर, व्ही शांताराम विशेष योगदान प्रसाद ओक, राज कपूर जीवन गौरव सलीम खान आणि राज कपूर विशेष योगदान राणी मुखर्जी. इथपर्यंतची माहिती लक्षात ठेवायची, यावर प्रश्न येऊ शकतात. पुढे प्रश्न क्रमांक 7, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शांत देश कोणता ठरला आहे. आता या ठिकाणी पहा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार जगातील पहिल्या क्रमांकाचा कोणता देश आहे, पहिल्या क्रमांकाला आइसलँड आहे, दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे, न्यूझीलंड आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला स्वित्झर्लंड आहे आणि आपल्याला दुसरा विचारलेला आहे म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो ही यादी एकूण किती देशांची आहे, तर ही यादी आहे ती एकूण 163 देशांची आहे. किती, 163 देशांची आहे आणि यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे, 127. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक आहे 127. प्रश्न क्रमांक 8, सिन्सिनाटी ओपन 2026 टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी कोको गॉफ ही कोणत्या देशाची खेळाडू आहे. आता या ठिकाणी पहा, सिन्सिनाटी कुठे आहे, हे आहे अमेरिकेमध्ये. ठीक आहे. आता पुढे ही स्पर्धा पार कुठे पडली, ही देखील अमेरिकेमधील सिन्सिनाटी या ठिकाणी पार पडली आणि यामध्ये सहभागी झालेल्या कोको गॉफ आणि दुसऱ्या कोण, तर जेसिका पेगुला या दोन्ही खेळाडू अमेरिकेच्याच आहेत म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. कोको गॉफ विचारलं तर अमेरिका आणि उपविजेती जेसिका पेगुला यांचं नाव विचारलं तरी देखील अमेरिकाच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, ओडिशातील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 24व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2026च्या पदक तालिकेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर राहिले. आता या ठिकाणी पहा, ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेल्या 24व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेत हरियाणा हे राज्य पहिल्या स्थानावर राहिलेलं आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पाहायचं, या पदक तालिकेमध्ये तमिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे, गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10, छत्तीसगड येथे आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला. आता या ठिकाणी पहा, छत्तीसगडमध्ये पार पडलेले आहेत पहिल्या खेलो इंडिया आदिवासी खेळ किंवा ट्रायबल गेम्स आणि मित्रांनो या गेम्सचा शुभांकर काय होता, तर मोरवीर. काय होता, मोरवीर. आता पुढे महत्वाची माहिती आणखी कोणती आहे, या गेम्समध्ये या स्पर्धांमध्ये पदक तालिकेत पहिल्या स्थानावर कोण आहे, पहिल्या स्थानावर आहे कर्नाटक म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. दुसऱ्या स्थानावर ओडिशा, तिसऱ्या स्थानावर झारखंड आहे आणि चौथ्या स्थानावर आपला महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवायचं आहे, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक पहिल्या स्थानावर, ओडिशा दुसऱ्या, झारखंड तिसऱ्या आणि महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. आता कर्नाटक पहिल्या स्थानावर असण्याचं श्रेय कोणाला दिलं पाहिजे, तर त्यांचे एक जलतरणपटू आहेत मणिकांत. कर्नाटकचे मणिकांत यांनी एकट्यानं 8 सुवर्ण पदक आणि 1 रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो कर्नाटक हे पहिल्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11, भारतीय विज्ञान संवर्धन संघटना या संस्थेला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्या ठिकाणी पहा, भारतीय विज्ञान संवर्धन संघटना
याची स्थापना कोणी केली होती? तर याची स्थापना केली होती डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी. आणि स्थापना कधी केली होती? तर 29 जुलै 1876 ला केली होती. आणि मित्रांनो 2026 ला या संस्थेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता या ठिकाणी पाहायचं, या संस्थेबद्दल महत्वाची माहिती पुन्हा एकदा पहा. काय? भारतीय विज्ञान संवर्धन संघटना स्थापना 29 जुलै 1876 कोलकाता या ठिकाणी. स्थापना कोणी केली? डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी केली. आणि मित्रांनो 2026 मध्ये याच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. भारतीय लष्कराने पंजाबमधील जालंधर येथेच आपल्या 11व्या वज्र कोर अंतर्गत कोणती विशेष ड्रोन बटालियन स्थापन केली आहे? आता या ठिकाणी पहा, भारतीय लष्करानं पंजाबमधील जालंधर या ठिकाणी आपल्या 11व्या वज्र कोर अंतर्गत बाज नावाची विशेष ड्रोन बटालियन स्थापन केलेली आहे, किंवा एक ड्रोन बटालियन स्थापन केली जिला बाज हे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. भारतीय कुस्तीपटू काजल धोचक हिने स्लोवाकियाच्या ब्रास्तिलावा येथे पार पडलेली कोणती स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली? आता या ठिकाणी पहा, स्लोवाकियाच्या ब्रास्तिलावा या ठिकाणी कोणती स्पर्धा पार पडली? तर अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो भारताच्या काजल धोचक यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणजे पहिला क्रमांक मिळवलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य कोणते आहे? मित्रांनो सध्या भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या किती आहे? 101 आहे. सर्वात नवीन 101 ग्लॉ लेक अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो सर्वाधिक रामसर स्थळ ही तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत. आणि ती किती आहेत? तर 20 आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतात मखाना उत्पादनात कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे? आता मित्रांनो जगभरामध्ये जितकं मखानाचं उत्पादन होतं त्याचं 80% उत्पादन आहे ते एकट्या भारतामध्ये होतं. आणि मित्रांनो भारतातील बिहार या राज्यामध्ये भारताच्या उत्पादनाच्या 85% इतकं उत्पादन होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? मखानाचं उत्पादन भारतामध्ये सर्वाधिक बिहार या राज्यामध्ये होतं. पुन्हा एकदा महत्वाची माहिती पहा, जगामध्ये जितकं मखानाचं उत्पादन होतं त्यापैकी 80% उत्पादन आपल्या भारतामध्ये होतं. आणि मित्रांनो भारतामध्ये जितकं उत्पादन होतं त्याच्या 85% उत्पादन आहे ते एकट्या बिहारमधून होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करून वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी टेबल टॉप रेड रोड मार्किंग्स उपक्रम कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर राबवला गेला? मित्रांनो डिसेंबरच्या आसपासची चालू घडामोडी आहे, याचा समावेश या ठिकाणी केलाय आपण. तर महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करून वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी टेबल टॉप रेड रोड मार्किंग नावाचा उपक्रम आहे तो मध्य प्रदेशातील NH45 वर सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारचा टेबल टॉप रेड रोड मार्किंग्स उपक्रम सुरू करणारं मध्य प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. संयुक्त राष्ट्रांची आगामी COP31 हवामान बदल परिषद 2025 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? आता या ठिकाणी पहा 2025 न करता 2026 करा. आणि COP31 ही हवामान बदल परिषद 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ही तुर्कीतील अंतले या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता पुढे पहा COP30 कुठे? ब्राझील मधील बेलेम या ठिकाणी. आणि COP32 ही कुठे पार पडणार आहे? तर इथिओपियाची अदिस अबाबा या ठिकाणी पार पडणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? COP31 पर्याय बी तुर्कीतील अंतले या ठिकाणी पार पडेल. आता डिटेलमध्ये महत्वाची माहिती पुन्हा रिपीट करूया आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय COP31 कुठे पार पडेल? तुर्कीतील अंतले या ठिकाणी
पार पडेल, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. पुढे COP30 कुठे पार पडली 2025 मध्ये, तर ती ब्राझील मधील बेलेम या ठिकाणी पार पडली. पुढे COP32 जे पुढे येणार आहे ती कधी पार पडेल, कुठे पार पडेल, तर ती इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा या ठिकाणी पार पडेल. ठीक आहे. 30 कुठे, ब्राझील. 31 तुर्की आणि 32 इथिओपिया. प्रश्न क्रमांक 18, भारतीय विज्ञान संस्थाद्वारे विकसित श्रावणी हे बहुभाषिक AI मॉडेल एकूण किती भारतीय भाषा आणि बोली ओळखू शकते. आता या ठिकाणी पहा, भारतीय विज्ञान संस्थेनं एक श्रावणी नावाचं बहुभाषिक AI मॉडेल विकसित केलेलं आहे, जे भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस आणखी 43 बोली भाषा अशा एकूण 65 भाषांमध्ये 65 भाषांना ते ओळखू शकतं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, भारतीय विज्ञान संस्थेनं विकसित केलेलं श्रावणी हे बहुभाषिक AI मॉडेल भारतातील एकूण 65 भाषा आणि बोलींना ओळखू शकतं, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, भारत आणि अमेरिका नौदलादरम्यान नुकतीच पार पडलेली 8वी स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी पहा, भारत आणि अमेरिका या नौदलादरम्यान नुकतीच पार पडलेली 8वी स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 हा कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. कोची कोणत्या राज्यामध्ये आहे, तर केरळ या राज्यामध्ये आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20, मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान मिळवणारा लष्करी श्वान टायसन याने जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशन त्रशी 1 मध्ये उल्लेखनीय शौर्य दाखवले. आता या ठिकाणी पहा, टायसन नावाचा श्वान हा भारतीय लष्करासोबत काम करत होता आणि मित्रांनो, जम्मू काश्मीर मधील किश्तवाड या ठिकाणी झालेल्या ऑपरेशन त्रशी अंतर्गत गोळी लागून सुद्धा या श्वानानं शत्रूचा ठिकाणा आपल्या सैनिकांना सांगितला किंवा त्या ठिकाणापर्यंत श्वान घेऊन गेला. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे ऑपरेशन राबवलं गेलं, जम्मू काश्मीर मधील किश्तवाड या जिल्ह्यामध्ये हे ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21, मार्च 2026 अखेरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक कर्जबाजार राज्यांची यादी दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे. या ठिकाणी पहा, तमिळनाडू हे देशातील सर्वात कर्जबाजारी असणारे राज्य आहे आणि महाराष्ट्र हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे सर्वाधिक कर्जबाजारी देशांच्या यादीमध्ये महाराष्ट्र हा दुसऱ्या स्थानावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22, नेपाळच्या मानद जनरल या लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेले जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे कितवे लष्कर प्रमुख आहेत. आता या ठिकाणी पहा, नेपाळ आणि भारतामध्ये आपल्या सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांना मानद जनरल ही पदवी देण्याची एक प्रथा आहे आणि मित्रांनो, त्यानुसार नेपाळनं भारताच्या 31व्या लष्कर प्रमुख धीरज सेठ यांना मानद जनरल या सन्मानानं सन्मानित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, धीरज सेठ भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 23, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 अंतर्गत नियुक्त झालेले देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. त्या ठिकाणी पहा, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 अंतर्गत नियुक्त झालेले देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार हे ठरलेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न येऊ शकतो की भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर ते आहेत ज्ञानेश कुमार. प्रश्न क्रमांक 24, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी पहा, न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात अद्वितीय योगदान देणारे दिग्गज खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत. या ठिकाणी पहा, गारफिल्ड सोबर्स यांच्या नावाने क्रिकेटमध्ये एक ट्रॉफी देखील आहे. यांनी काय केलं होतं, तर सर्वात पहिल्यांदा एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारलेले होते आणि मित्रांनो, याच विक्रमामुळे त्यांना इतका सारा सन्मान मिळतो आणि मित्रांनो, नुकतंच त्यांचं निधन झालेलं असून
ते बार्बाडोस या देशातील आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. समजून घ्या, थोडे उच्चार चुकतायत कारण आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:30 आणि मी हा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे मला पण झोप आलेली आहे, माझं शरीर पण थकलेलं आहे. थोडक्यात या ठिकाणी थोडे उच्चार चुकतील तर थोडे समजून घ्या. पुन्हा एकदा पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात अद्वितीय योगदान देणारे दिग्गज खेळाडू सर गारफील्ड सोबर्स हे बार्बाडोस या देशातील आहेत. आणि मित्रांनो, हे असे पहिले खेळाडू आहेत ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 सिक्स किंवा एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि सांगितलेलं स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे आणखी प्रश्न पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागासोबत. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.